नमस्कार मित्रांनो. माणूस आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत आनंदात राहा. वेळ आणि माणूस गेला की विषय संपला. राहुल आणि त्याच्या वृद्ध आईची सत्यकथा. राहुलला आपल्या आईची कदर नव्हती. त्याला आई खूप त्रास देते, आई सारखी खूप बोलते असं वाटायचं. तिच्या प्रत्येक शब्दाचा त्याला राग यायचा. तिचं म्हातारपण त्याला ओझं वाटायचं. पण राहुलला एक गोष्ट माहीत नव्हती, ज्याला तो आई म्हणत होता ती त्याची सख्खी आई नव्हतीच. तरी तिने त्याला जीवापेक्षा जपलं होतं. एक दिवस राहुल तिला रस्त्यावर सापडला. कुणीतरी त्याला तिथे सोडून गेलं. त्यावेळी तो अगदी लहान होता. त्या महिलेने त्याला जवळ घेतलं आणि स्वतःचा मुलगा म्हणून वाढवलं. राहुलसाठी तिने खूप कष्ट केले. लोकांच्या घरची भांडे घासायची, दिवसभर लोकांची कामं करायची, मिळालेल्या पैशात राहुलचा शिकवायची, स्वतः उपाशी राहून त्याला खाऊ घातलं, स्वतः जुने कपडे घालून राहिली, पण राहुलला नेहमी नवीन कपडे दिले. त्याचं शिक्षण कधी थांबू दिलं नाही. राहुल मोठा झाला आणि शिकला. शेवटी त्याला मोठी नोकरी मिळाली. आईचं स्वप्न पूर्ण झालं होतं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. पण नंतर राहुल शहरात गेला. मोठ्या शहरात त्याचं आयुष्य बदललं. गाडी आली, बंगला आला, मोठी नोकरी आणि पैसा आला. आणि आई मात्र मागे राहिली. राहुलचं लग्नही मोठ्या थाटात झालं. लग्नानंतर राहुल आणखीन बदलला. आई त्याला त्रासदायक वाटू लागली. तिचं बोलणं त्याला आवडेनासं झालं. एक दिवस त्याने कठोर निर्णय घेतला. आईला घराबाहेर काढून टाकलं आणि वृद्धाश्रमात नेऊन सोडलं. आईच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तिने राहुलला मात्र काहीच बोललं नाही. फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनात मात्र एकच प्रार्थना होती, माझा मुलगा कायम सुखी राहू. वृद्धाश्रमात आई काही दिवस राहिली, पण शेवटी गावाकडे परत आली. आता तिचं वय खूप वाढलं. तिचा आवाज पूर्णपणे थकला होता. तिला नीट चालताही येत नव्हतं. काम करण्याची ताकदही उरली नव्हती. कधी कोणाकडून भाकरी मागायची आणि त्यावर आपलं पोट भरायची. पण राहुलची आठवण मात्र यायची. त्याच्यासाठी तिचं मन तडफडायचं. त्याच्यावर तिचं राग नव्हता. आईच्या मनात फक्त माया होती. तिकडे राहुल शहरात सुखात जगत होता. गाडी, बंगला, पैसा सगळं होतं. मोठ्या पदावर तो काम करत होता. पण आईची आठवण विसरून गेला. आईचा फोन आला तरी टाळायचा. तिची भेट घेण्यास वेळ नव्हता. त्याला वाटायचं आई ठीक असेल, पण नियतीला काहीतरी वेगळं मंजूर होतं. एक दिवस राहुलला फोन आला. गावातून कुणीतरी त्याला सांगितलं, तुमच्या यादा देवा घरी गेली, तुम्हाला अंत्यविधीसाठी यावं लागेल. हे ऐकून राहुल काही वेळ शांत झाला. तो फक्त औपचारिकपणे गावाकडे गेला. आईचा अंत्यविधी त्याने पूर्ण केला आणि सगळे विधी आटोपले. अंत्यविधीनंतर तो घरी गेला. घरात सगळीकडे शांतता होती. आईचा आवाज कुठेच ऐकू येत नव्हता. ते घर आता पूर्ण निकामं होतं. अचानक त्याला एक पत्र दिसलं. त्या पत्रावर राहुलचं नाव होतं. थरथरत्या हाताने त्याने पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. माझ्या बाळा राहुल, तू कसा आहेस? तुला पाहून खूप वर्ष झाली. तुझी मला खूप आठवण येते, पण तुझ्याकडे वेळ नसेल, समजते. आजपर्यंत एक गोष्ट लपवली आहे. ती गोष्ट तुला सांगायची होती. तू मला रस्त्याच्या कडेला सापडला. कुणीतरी तुला तिथे फेकून दिलं. त्यावेळी तू खूप लहान होतास. तुला पाहून माझं मन भरून आलं. मी तुला माझा मुलगा मानलं आणि आयुष्यभर तुझी जपणूक केली. तुझ्यासाठी मी लग्नही केलं नाही, कारण तुझ्याकडे कोणीच पाहिलं नसतं. माझं स्वतःचं आयुष्य मी सोडलं, फक्त तुझ्यासाठी जगत राहिले. लोकांची भांडे घासून तुला शिकवलं, स्वतः उपाशी राहून तुला खाऊ घातलं. तू मोठा व्हावास एवढीच इच्छा आणि माझं स्वप्न खरंच पूर्ण झालं. तुझ्यासाठी मी जमीन घेतली आहे. ती जमीन तुझ्यासाठीच ठेवली आहे, तुझं भविष्य सुरक्षित असावं म्हणून. मी शेवटपर्यंत तुझाच विचार केला. पण मला एका गोष्टीचं दुःख आहे. आपलं रक्ताचं नातं नव्हतं बाळा, तरी तू रक्तापेक्षाही जास्त जपलं. माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी दिलं. माझे सगळे नातेवाईक मागे सोडले. माझं सुख तुझ्यासाठी बाजूला ठेवलं. पण शेवटी तूच मला सोडलंस. हे दुःख घेऊन मी गेले. हे पत्र वाचतात राहुल हादरून गेला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे हात थरथरू लागले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने आईचा फोटो छातीशी धरला आणि मोठ्याने रडू लागला. आई, आई, मला माफ कर. मी तुझा कधीच समजून घेतलं नाही. तू माझ्यासाठी आयुष्यभर जगलीस आणि मी तुला एकटं केलं. तू मला सगळं दिलंस आणि मी तुला काय दिलं? पण आता वेळ निघून गेली होती. आईला परत आणणं शक्य नव्हतं. तिचा आवाज पुन्हा ऐकू येणार नव्हता. तिचा हात पुन्हा डोक्यावर नव्हता. राहुल आयुष्यभर त्या पश्चातापात जगला. त्याच्याकडे पैसा खूप होता, पण आईसारखं प्रेम नव्हतं, कारण ते प्रेम कायमचं निघून गेलं. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत माणूस आपल्यासोबत आहे तोपर्यंत त्याच्यावर मनापासून प्रेम करा. त्याच्याशी नेहमी चांगलं वागा. जिवंतपणे 2 शब्द प्रेमाने बोला, कारण मृत्यूनंतर अश्रू उरतात, पण समोरची व्यक्ती उरत नाही आणि मग फक्त पश्चाताप उरतो.
आई वडील तुमच्यासोबत असतील तर आजच त्यांना जवळ घेऊन बसा. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पहा आणि मनापासून त्यांना प्रेम द्या. कारण नाती जपायला वेळ कमी असतो, पण गमावल्यानंतर आयुष्यभर वेळ असतो आणि तो वेळ फक्त रडवतो. म्हणून माणूस आहे तोपर्यंत जीव लावा.